मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री झाल्याच्या आता मात्र त्यांना जे काही त्यांच्याकडून सगळं स्वागत होत आहे. सगळे पक्षाकडून त्यांचं अभिनंदन देखील करण्यात आहे. जो रेकॉर्ड शरद पवार यांच्या नावावरती होता कुठंतरी तो आता रेकॉर्ड मोडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती हा नवीन रेकॉर्ड झालेला आहे. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवीन रेकॉर्ड झालेला आहे. सगळे रेकॉर्ड तोडेत मुख्यमंत्री म्हणून नक्कीच यापूर्वी शरद पवार साहेब सर्वाधिक वर्ष सर्वाधिक दिवस मुख्यमंत्री राहिलेले आपण राहिलेले पाहिलेले आहेत. आणि आता कुठंतरी देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याच्या जास्त दिवस जास्त कार्यकाळ मुख्यमंत्री राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे, कारण की एका छोट्या जातीतला छोट्या समूहातला माणूस मुख्यमंत्री होतोय. परंतु छोट्या समूहातला माणूस मुख्यमंत्री होत असताना टीका टिप्पणी होत असतात, अभिनंदन ही सुद्धा करावं लागतं. परंतु काही आज घटना ज्या घडत आहेत याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. ज्यामध्ये मिसिंग लिंक प्रकरणामध्ये खांब कोसळला, त्याच्यामध्ये माझ्या मते 2 दिवस वाहतूक विस्कळीत झाली. हजारो कोटी रुपये खर्च करून अशा योजना राबवल्या जातात आणि त्याच्यातून जर असे तात्काळ 2 महिन्यातच जर अशा दुर्घटना घडत असतील तर त्या भागाचे संबंधित इंजिनियर्स कोण आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहेत, यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. याच्यामध्ये काय व्हायला लागले, उलट असं व्हायला की त्याच्यावर कोणी बोललं, आरोप प्रत्यारोप केलं की विरोधकांचं काम असतं विरोध करण्याचं आणि आपली सरकारची काय चूक झाली ती आरसा समोर दाखवण्याचं काम असतं. परंतु आरसा दाखवल्याच्या नंतर कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडून दबाव टाकल्यासारखं बघून घेईल असा शब्द कुणीतरी प्रसार माध्यमातून पाहायला मिळाला. ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही छोट्या समाजातले आहात, मुख्यमंत्री जास्त काळ राहिलात याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु राज्यात विरोधक सुद्धा असला पाहिजे. सत्ताधारीला आरसा दाखवण्यासाठी विरोधकांची गरज असते आणि त्यातूनच आपल्या चुका काय आहेत ते आपल्याला समोर येत असतात आणि त्याच्यातून आपल्याला दुरुस्ती करायला संधी मिळत असते. परंतु चुका दाखवून जर दाबदडप होत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळासाठी ते योग्य नाही. ते असं देखील म्हटले की महाराष्ट्राचा आम्ही अपमान करून घेणार नाही, भाडेके टट्टू, म्हणजे एक मुख्यमंत्री म्हणून हे असे शब्द वापरणं कितपत योग्य आहे? मला याच्यामध्ये वाटतंय किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये काही चुकीच्या घटना घडल्या त्याच्यावर कोणी राज्य सरकारच्या विरोधामध्ये केंद्र सरकार कुणाचंही असो त्याच्या विरोधात विरोधी पार्टी जर बोलत असेल तर त्याच्यात महाराष्ट्राचा किंवा देशाचा अपमान मानता येणार नाही. त्याच्यामध्ये अपमान सरकारचा आहे, त्याच्यामध्ये अपमान त्या संबंधित इंजिनियरचा आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा आहे, संबंधित यंत्रणेचा आहे. त्यामुळं कोणी अंगावर घेऊन मुख्यमंत्र्याचा एकट्याचा अपमान नाही तो. कारण की ज्या खात्याचे मंत्री PWDचे असतील, संबंधित खात्याचे मंत्री, संबंधित खात्याचे अधिकारी, संबंधित खात्याचे त्या काम करणारे इंजिनियर्स आणि त्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर्स, ह्या सगळ्या लोकांची जबाबदारी अपमान आहे. आणि खरं तर मग अपमानच वाटतोय म्हटल्याच्या नंतर काम निकृष्ट दर्जाचं होऊनच द्यायचं नाही. कारण की राज्यामध्ये आज माझ्या मते टक्केवारीची कीड लागलेली आपल्याला पाहायला मिळते. राज्यामध्ये अनेक प्रकल्प चुकीच्या दिशेने सुरू येतं. राज्यामध्ये अधिकारी टक्केवारी घेण्यामध्ये अतिशय मशगूल झालेत आणि मनमुराद टक्केवारी घेण्यामध्ये त्यांना आनंद वाटतोय आणि त्यातूनच मग टक्केवारी घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर्स लोक नक्कीच निकृष्ट दर्जाचं काम करण्याला त्यांना प्रोत्साहन मिळतं. अधिकाऱ्याची आणि कॉन्ट्रॅक्टर्सची मिलीभगत असल्यामुळं बोगस कामं होतात आणि त्यातूनच असे प्रकार घडतात. एकटा मिसिंग लिंकच नाही, नांदेडमध्ये सुद्धा मोठ्या उड्डाण पुलावला पाऊस नसताना सुद्धा काहीच नसताना तिथं भगदाड पडलंय. अशा घटना घडत असताना उड्डाण पूल कोसळणं, पुढे बिल्डिंग्स कोसळणं, मिसिंग लिंकचा खांब कोसळणं, बरं झालं त्या मिसिंग लिंक मध्ये कुणाच्या जीवितहानी झाली नाही. त्याच्यामध्ये जर जीवितहानी झाली असती तर पुन्हा काय बोलायचं होतं. त्यामुळं कोणीही विनाकारण मुख्यमंत्री असतील कोणी असेल अंगावर घेऊन अरेरावीची भाषा करणं उचित नाही. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी आणि लोकशाहीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासाठी ही भाषा कुणालाही उचित नाही. हे कुठंतरी लोकशाहीच्या दिशेनं चालल्यासारखं वाटतंय आणि ते महाराष्ट्र कुणाचंही खपून घेणार नाही. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये पायी दिंड्या निघलेल्या आहेत, वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. याच नेमकं पुण्याजवळ एक दुर्घटना घडलेली आहे, त्यामध्ये काही लोकांचा मृत्युमुखी झालेला आहे, काही अनेक जण जखमी देखील झालेले आहेत.
काय असतं, ज्या त्या भागातून पायी दिंड्या जाणाऱ्या, ज्या आता पंढरीच्या दिशेनं जाणाऱ्या दिंड्या आहेत, याला संरक्षण देणं गरजेचं असतं पोलीस प्रशासनाने. ज्या त्या भागामध्ये कुठल्या रस्त्याने जाणार आहेत त्या रस्त्याने रस्ते वळवणं, दिंडीसाठी स्पेशल रस्ता आणि बाकी वाहतुकीसाठी वेगळा रस्ता करून देण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असते. काही ठिकाणी पोलीस प्रशासन निष्क्रियपणे काम जर करत असेल तर अशा घटना घडतात आणि याच्यातून निष्पाप वारकऱ्यांना, निष्पाप पांडुरंगाच्या भक्तांना जीव गमावा लागतो, त्यांचा बळी जातो आणि त्यांच्या कुटुंबाला ह्या वेदना सहन करण्याची परिस्थिती निर्माण होते. आणि असं नेहमीच होतंय, अनेक वर्षापासून हे चाललेलं आहे. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे. कारण की दिंडी जर जात असताना आताच पुणे जिल्ह्यामध्ये कुठं नऊ जणांना त्याच्यामध्ये हे झाले, त्याच्यामधले काहीतरी 4 जण दगावलेत आणि बाकी जखमी आहेत. आता ट्रक जर त्या भागातून जात असेल तर अवजड वाहनांना त्याच्यातून बंदी घातली पाहिजे ना. अवजड वाहनांना का बंदी घातली पाहिजे? कारण अवजड वाहनाचे ड्रायव्हर्स हे बऱ्याच ज्या प्रमाणामध्ये दारू पिलेले असतात आणि त्याला ट्रक म्हणजे अवजड वाहन चालवताना भान राहत नाही. मग आपण काय करालो काय नाही, आणि एखाद्या माणसाला धक्का लागला आणि त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी ते 10-5 जणांचा जीव घेऊन पळण्याचं काम करत असतो. त्यामुळं अशा वाहनांना तशा भागातून एंट्री नाही पाहिजे. फक्त दिंडी आणि दिंडीशी संबंधित असणारे वाहनं, दिंडीशी संबंधित असणारी यंत्रणा त्या रस्त्याने गेली पाहिजे. बाकी वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवून देण्याचं काम ज्या त्या भागातील पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे. दुसरीकडे जर पाहिलं आपण तर ज्या पद्धतीने राज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, काय तुम्ही या कर्जमाफीवर समाधानी आहात? जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत, आता कुठंतरी 1.5 लाखाची आता पुन्हा काहीतरी 8 काढली, 50,000चं काहीतरी आता सगळ्यांनाच कर्जमाफी देऊ म्हटलेत. आता देऊ आणि आळंदी याच्यामध्ये अंतर आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळात आपल्याला किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते, किती शेतकरी त्याच्यात पात्र ठरतात, किती अपात्र ठरतात आणि खरंच दिली का खोटी दिली, ही येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत मला तरी वाटत नाही किंवा मला विश्वास नाही राज्य सरकारवरच्या डोक्यावर आडमाप कर्जाचा डोंगर होऊन बसला. त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी जर सरकारची भूमिकाच नव्हती, पण कुठंतरी शेतकऱ्यांचा विरोध, शेतकरी संघटनेचा वाढता दबाव यामुळे जर घोषणा झालेली असेल तर यातून आता काय नेमकं आपल्या शेतकऱ्यांच्या पदरात पडतंय ते आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहिलं ते होते नवनाथ वाघमारे, ज्या पद्धतीने सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली ही कितपत आता साक्षात्कार म्हणजे नेमकं ती अंमलात येणार आहे, किती लोकांना यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, किती शेतकरी पात्र ठरणार आहे. परंतु अद्याप त्यांचा विश्वास नाही की जोपर्यंत खात्यात पैसे पडत नाही, जोपर्यंत यादी जाहीर होते कर्जमाफीची, तोपर्यंत या गोष्टीचं शाश्वत नाही. आणि कुठेतरी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा देखील त्यांनी कडून विरोध केला आहे. एक जिम्मेदार मुख्यमंत्री म्हणून त्यांना हे शब्द देखील बोलणं योग्य नसल्याचं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलं. संजय आयर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.